मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत ते नेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मोडून या नाना मते, मोडून या नाना मते, देती सिद्धांत सवरसू, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. निळा म्हणे तेची संत, निळा म्हणे तेची संत, कृपावंत सुख सिंधू, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. विठाला प्रस्तुत प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा जगतवंद्य जगतमान्य संत सम्राट संत हृदयरत्न संत मुकुटमणी, वैराग्य साम्राज्याचे चक्रवर्ती, अनाथांचा साधकांचा ज्यांना बाप म्हटलं जातं, ते जगद्गुरु तुकोबराय. आणि या तुकोबरायांचा एकनिष्ठ शिष्य असलेले किंवा भक्त असलेले म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. एकनिष्ठ शिष्य असलेले संत निळोबाराय. आणि या निळोबारायांचा 4 चरणाचा संतांचं महात्म्य सांगणारा असो किंवा संतांच्या बद्दल संतांनी काय सांगितलेलं आहे, उपदेश त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचवणारा असा उत्कृष्ट आणि 4 चरणाचा अभंग आज आपण या ठिकाणी चिंतनाकरता घेतलेला आहे. विठाला विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचे शिष्य म्हणजे संत निळोबाराय. निळोबाराय म्हणतात की मार्ग दावून आम्हाला गेलेले आहेत. आधी ते कृपानिधी होते किंवा ते दयानिधी होते, म्हणजे ते कृपा करत होते, ते दया करत होते, तर ते संत होते. ते संत होते, त्यांनी दया केली आणि त्यांनी काहीतरी मार्ग आम्हाला दाखवला. तो मार्ग त्यांनी आम्हाला दाखवला आणि मग निळोबाराय म्हणतायत त्याच मार्गाने तुम्ही चालत जा, अन्य मार्गाने नाही तर त्याच मार्गाने तुम्ही चालत जा. आणि त्या मार्गाने जर तुम्ही चालत गेले तर तुम्हाला आयुष्यात पुढे कुठे गुंता पडणार नाही. 3ऱ्या चरणामध्ये म्हणतायत की मोडून या नाना मते. नाना मते म्हणजे विविध लोकांची इतर काही मते असतील ती मोडून आणि सिद्धांत त्याच्यावर दिला. म्हणजे मतेही खंडन करण्याकरता असतात, त्याच्यामुळे मत मोडून सिद्धांत त्याच्यावरती देऊन ते जे काही सांगतायत त्याच्यावर ठसा उमटवला. निळोबाराय म्हणतायत असे हे संत आहेत. ते संत फक्त दया करतात एवढं नाही तर ते कृपा सिंधू सुद्धा आहेत आणि सुखाचा सुद्धा शोध घेऊन देतात. असा साधा सरळ अर्थ या अभंगाचा आहे असं मी म्हणणार नाही, परंतु माझ्या मतीला असाच पटला जो मी तुमच्या समोर मांडला. विठाला अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंगाचा अल्पसा परिहार देऊन झालेला आहे. तरी कार्यक्रम किमनिमित्ताने आहे हे सर्वांना ज्ञात असेलच आहेच. आपण आज 7 दिवस झाले आळंदी श्री क्षेत्र गोलबन ते श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी समाधी सोहळ्याकरता आणि वाटचाल करत होतो. आजच्या आपल्या शेवटच्या मुक्कामाची सेवा. खरं तर भाग्य असावं माझं काहीतरी, म्हणजे होते बहुत दिवस अर्थ वागविले, अकस्मात तिची फळ देऊ आले. म्हणजे हे कशामुळे झालं असेल, कारण काय माहितीये का, आपली धर्मशाळा गेले खूप वर्ष झाले आपण या संकल्पनेसाठी या ठिकाणी आणि आतुरतेने वाट पाहत होतो की या ठिकाणी आपली धर्मशाळा या ठिकाणी उभी राहावी, ही वास्तू आपली उभी राहावी. याकरता आतोनात आपण सर्वांनीच कष्टही केले, तन मन धनाने या ठिकाणी मदत करून आणि इच्छा सुद्धा प्रबळ असल्यामुळं आणि ते शक्य झालेलं आहे. तर या वास्तूमध्ये खरं तर खूप वर्ष झाले असं कीर्तन करतोय मी, असं काही नाहीये. तरी या वास्तूमध्ये पहिल्यांदा मला कीर्तन करण्याचा योग, म्हणजे नवीन मला या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग लाभला आणि हे खरं तर मी माझं परमभाग्य समजतो. खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे हे शक्य झालं, म्हणजे इवलेसे रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. तर हे रोप ज्यांनी लावलं ते आदरणीय गुरुवर्य गणेश बाबा भालेराव
यांनी एक छोटस रोपटं लावलं होतं आणि आज त्या रोपट्याचं वटवृक्ष होऊन टाकतंय, किंबहुना झालंय असंही म्हणायला काही हरकत नाहीये. आणि त्यांनी जो काही मार्ग आता अभंगामध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा हेच आहे, परंतु आता आपल्याला दिसतंय समोर की मार्ग कशा प्रकारे दाखवलाय, तर तो अशा प्रकारे आपल्याला मार्ग संत हे दाखवत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाने आमचे दिंडी चालक आणि आमचे गुरुवर्य प्रेममूर्ती योगेश महाराज घरत यांच्यामुळे मला ही संधी या ठिकाणी लाभली की खूप जास्त मार्गदर्शन तुम्हाला करावं असा मी कुणी मोठा नाहीये, परंतु मला या ठिकाणी नारदीय गादीवरती उभं करण्याचं जे कोणाचं सामर्थ्य आहे ना, ते फक्त माझ्या योगेश महाराज घरत गुरुवर्यांचं आहे आणि त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण मी सांगतो आमचा गाव असा आहे ना, कदाचित कोणाला माहितीही नसेल, रानवीर गाव आमचा कदाचित कोणाला माहितीही नसेल, असं कानाकोपऱ्यात कुठेतरी खोंड्यात बसलेलं आहे. अशा गावावरून मला या ठिकाणी येणं पुढं शक्यच नाहीये. गेले कित्येक वर्ष झाले, म्हणजे मला तर वाटतं अजूनपर्यंत असं एकही माणूस बोलला नाही की आमच्याकडे कोणी कीर्तनकार, प्रवचनकार किंवा वारकरी संप्रदायात सुद्धा कोणी माणूस असेल, असं आमचं गावच नाहीये. मुळात इतर विषयात कुठे पुढे असेल, या विषयात तरी अजिबात नाहीये. आणि वारकरी संप्रदायाचा लवलेशही नसताना या ठिकाणी मी आज नारदीय गाभितीवर जर उभा आहे ना, तर ती जी कोणाची कृपा असेल ना, तर ती माझी गुरुवारी योगेश महाराज घरत आणि महेश मामा म्हणजे माझे मित्र महेश दादा चौधरी यांची. याचं कारण असं आहे, इच्छा तर खूप होती या ठिकाणी यावं, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये यावं, संतांचे विचार अभ्यासावे, खूप इच्छा होती, परंतु मार्ग मिळत नव्हता. कारण कुठून तरी जायचं असेल आपल्याला, कुठेतरी जायचं, आता तर लोकेशन पाहतोय आपण मोबाईलवर सहज, पण कुठेतरी जातोय आपण, ते करतोय, पण कुणीतरी हाताला धरून जर आपल्याला पुढे आणत नाहीये ना, तर आपण तिथेच राहतोय. काही काही माणसं अशी सुद्धा आहेत, ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी गाथा मुखोद्गत आहे, परंतु संधी कधी बोलण्याची पुढे आली नाही, आणि ती संधी उपलब्ध करून दिली गुरुवर्यांनी, म्हणून मी त्यांचं शतशः आभार मानेन आणि आयुष्यभर त्यांचं ऋणी राहील. इथे वारकरी संप्रदायामधील प्रत्येकच माणूस या ठिकाणी दिंडी करता आलेला आहे, वारी करता आलेला आहे, त्याच्यामुळे संतांचा प्रत्येक कार्य म्हणा किंवा संतांची ओळख प्रत्येकाला आहे. तरीही पहिल्या दिवशीपासून मला वाटतं 6व्या आणि 7व्याही दिवशीपर्यंत फक्त संत संत आणि संतच सांगितले प्रत्येकाने. मला वाटलं होतं की या ठिकाणी महात्म्य सांगावं, तीर्थाचं महात्म्य सांगावं, परंतु तीर्थाचं महात्म्य सांगण्याच्या आधी मला असं विचार आला, मी या तीर्थाचं महात्म्य सांगणं कितपत योग्य आहे. ज्यांनी आयुष्य इथे खर्च केले त्यांच्या पुढे नंतर येऊन मी जर महात्म्य त्या तीर्थाचं सांगावं, तर मग ते माझं पामर आहे काय थोडंपण अशा प्रकारे होऊन जाईल. आणि त्यामुळे मी संतपर अभंग पुन्हा निवडला. याचं कारण असं होतं की प्रत्येकाने संतपर सांगितलं, संत काय आहेत हे सांगितलं, संतांनी काय काय केलं हे सुद्धा सांगितलं, किंवा संतांनी किती त्यांचे महात्म्य काय आहे हे सुद्धा प्रत्येकाने सांगितलं. एके बाजून भक्तीचा विचार प्रत्येकाने सांगितला, पण आजचा माझा जो विचार आहे, म्हणजे अभंगाचं सार सांगण्याकरता माझा जो विचार आहे, तो किंवा थोडा नखवर का होईना थोडा वेगळा आहे. याचं कारण आहे, मला सत्यवाद सांगायचंय, मला अंधश्रद्धा निर्मूलन सांगायचंय, मला प्रबोधनात्मक जे काही सांगता येईल ते सांगायचंय. भक्ती तर सांगायची आहे, संसार प्रत्येकालाच कळालेला आहे, संसार कळालेला आहे म्हणून तुम्ही इथे आले, म्हणजे प्रत्येकाला संसार कळालेला आहे. परंतु या अभंगामध्ये जर सांगायचं झालं तर या अभंगामध्ये निळोबारायांनी, म्हणजे तुकोबारायांचे पट्टशिष्य असलेले निळोबाराय हे तुकोबारायांच्या सानिध्यात सुद्धा राहिले होते, म्हणजे असं म्हटलं जातं सानिध्यात राहिले होते. तर निळोबारायांना थोडा का होईना पण तुकोबारायांचा परमार्थामधला लवलेश लाभलेला आहे, म्हणजे आहे त्यांच्याकडे ते ज्ञान आहे, आणि त्याच्यामुळे निळोबारायांना काय बरोबर काय चुकीचं हे पूर्णपणे कळालेलं आहे. किंबहुना त्यांचा अधिकारही तेवढा मोठा होता, त्यांचा अधिकारही तेवढा मोठा होता की प्रत्येक जण आपण जर बोलतोय ना, आपण जर भक्ती करतोय किंवा जे काही तुम्ही उपास करत असाल, तपास करत असाल, योग याग विधी काही तुम्ही करत असाल, हे सगळं करताय ना, तर याचा पोहोचणं मार्ग जिथपर्यंत तुमचं गत्यत्व आहे ते कुठपर्यंत आहे, तर भगवंत भेटावा इथपर्यंत, किंवा मोक्ष मिळावा इथपर्यंत. मोक्ष मिळावा इथपर्यंत असेल तर जिवंतपणी मोक्ष मिळावा की मेल्यानंतर मोक्ष मिळावा. कारण ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मेल्यावरती मोक्ष जे कोणी मागतात ना ते अतिमूर्ख, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. अतिमूर्ख आहेत ते मेल्यावरती मोक्ष मिळेल असं म्हणतायत. इथे आपण जे जमलोय ना ते जिवंतपणी मोक्ष मिळवण्याकरता जमलेलो आहोत.
आणि जिवंतपणे जर मोक्ष मिळवायचा असेल ना तर या कलियुगामध्ये एकच साधन आहे ते म्हणजे मोक्ष देखिल्या तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस कळस देखल्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळतोय. कळस देखण्याकरता फक्त एकट्याने आलेले नाही मिळतो कारण आपण येऊ आणि कळस बघू आणि आपल्याला मोक्ष मिळेल असं नाहीये. इथे काय आहे तर तुम्ही जे येताय काही करताय म्हणजे तुम्ही वारी करताय ना तुम्ही म्हणाल मी घरातून निघतो काही बोलत नाही चालत नाही किंवा असंही निघतो किंवा एखादा असाही माणूस जोडीला घेतो तर गप्पा टिंगळ टावळ्या करत पूर्ण वाटभर चालतो तिथपर्यंत पोहोचलो म्हणजे मला मोक्ष मिळेल असं नाहीये. तर तो सानिध्य लाभला पाहिजे म्हणजे संतांचा सानिध्य लाभला पाहिजे. आता आपल्याला इथे पर्याय आहे आणि वारकरी संप्रदाय इतका मोठा संप्रदाय तरी माझ्या मते अजून कोणताही झालेला नाहीये कारण असतानाच तो संप्रदाय आहे. त्याची निर्मिती कुठून झालेली आहे आणि त्याचं शेवटचं त्याचं कधी होऊ शकतं. मला तर वाटतं वारकरी संप्रदाय असं लोक म्हणतात की कोणतीही गोष्ट असेल तर चंद्र सूर्य असेपर्यंत टिकून राहते असं म्हणतात. पण मला असं न म्हणता जोपर्यंत वारकरी संप्रदाय टिकून आहे ना तोपर्यंत चंद्र सूर्य टिकून आहे असं म्हणणं वावगं. वारकरी संप्रदायाची उंची तेवढी आहे. विविध पंथातून विविध संत या ठिकाणी एकत्रित आले होते म्हणजे एकाने संप्रदाय उभा केला किंवा एका जातीच्या व्यक्तीने एका जातीच्या संताने एका धर्माच्या संताने हा संप्रदाय उभा केला किंवा ही संप्रदायाची इमारत उभी केली असं नाहीये बरं. विविध संप्रदाय विविध पंथातून विविध धर्मातून या ठिकाणी आणि संत एकत्रित आले होते. त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण केली. सत्य काय असत्य काय सत्य असत्यासी म्हण केले ग्वाही मानिले नाही बहुमता अशा प्रकारे तुकोबारायांनी सांगितलं आणि अशा प्रकारे एकत्रित येऊन विचारांची त्यांनी देवाणघेवाण केली. जर संप्रदायाची निर्मिती जर पाहू गेलो ना तर वारी हा भोले शंकरापासून चालत आलेला आहे म्हणजे तिथून जर संप्रदाय चालत आलेला आहे. आदिनाथ उमा बीज प्रकटले मचिंद्रा लादले सहजस्तीची ते ती प्रेममुद्रा गोरक्षाली झाली पूर्ण कृपा केली गहिनी नेता गहिनी प्रसादे निवृत्ती दातर ज्ञान देवसार म्हणजे तिथून संप्रदायाची निर्मिती आली. म्हणजे नाथ संप्रदायापासून म्हटलं तरी काय वावलं नाही. परत जर अजून म्हणलं गेलं तर याच्यामध्ये जर समावेश जर झाला म्हणायला गेलं तर 14व्या शतकामध्ये नाथ महाराज दत्त संप्रदायामधून दत्त पंथातून जो हा निर्गुण निराभास जे तुम्ही सबळ सबळ ब्रह्मास आधी नारायण म्हणती द्यास तो सर्वांचा आद्य गुरु
तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रित उपदेशित अत्रिपाद प्रसादित अवधूत दत्तात्रेय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कळयुगी जनार्दन कृपेस्तव जाण समोर निरसले भुवबंधन एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा दत्त परंपरेतून. म्हणजे ते विविध वेगवेगळ्या संप्रदायातून वेगवेगळ्या पंथातून वेगवेगळ्या विचारांची सुद्धा जर एखाद्याने भक्ती सांगितली ना, म्हणजे नामदेव महाराजांनी जर भक्ती सांगितली असेल ना, तर ज्ञानोबरायांनी या ठिकाणी प्रत्येकच गोष्टीचा अभ्यास करून सांगितला होता. नामदेव महाराजांनी प्रत्येक संतांनी वेगवेगळे विचार या ठिकाणी मांडले होते. प्रत्येकाने महात्म्य संतांचं आपल्याला या ठिकाणी सांगितलं. पण संतांचं कार्य काय आहे हे प्रत्येकाला ज्ञात होणं खूप सारं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. याचं कारण असं आहे, इथं असलेल्या प्रत्येकाला जरी हे कार्य किंवा दिंडी सप्ते का करतात किंवा हे का करायचं असं हे जरी प्रत्येकाला इथे असलेल्यांना माहिती आहे ना, तरी इथून कधी गेले होतं ना, काय तुम्ही असं करता अख्खा आयुष्य गेला, तुम्ही किलोच्या टाळा पावशेवर आणल्या, भेटला का तुम्हाला देव? का हो तुम्ही कधीपासून मृदुंग वाजवताय, मग भेटला का तुम्हाला देव? स्वप्नात तरी आला का तुम्हाला? काय कशाला वाजवताय मग तुम्ही मृदुंग? कशाला टाळ वाजवताय? कशाला गाताय तुम्ही? कशा करताय हे चाललंय अट्टाहास? कशासाठी चाललंय तुमचा एवढा आटापिटा? कशाला एवढा लावून पायी चालत आलेले आहेत तुम्ही? तर म्हणते नाही, असं काही जण म्हणतात. म्हणजे आम्हाला तर हे जास्त ऐकायला मिळतं, कारण असं वेस्टर्न कल्चरमध्ये जर जायला पण गेलो ना, तर तिथे तर प्रत्येकाला हेच ऐकू मिळतं. कधीतरी असं वाटतं की खूप कमी ज्ञान असेल ना, तर ते असं खळखळा करतं ना, तर मग ते समोरच्याला किती असलं तर त्याला बोलू सुद्धा देत नाही बरं, इतकं खळखळा करतं. आणि असं प्रत्येक ठिकाणी आम्हाला बरं का म्हणतं, तुम्हाला मिळाला का कधी देव? स्वप्नात तरी आला का? मृदंग वाजवताय ना पहिल्यापासून, मग का वाजवताय? हे म्हणतील नंतर भेटतो, थांब का वाजवतोय तुला सांगतो. तर मी नसतो तर तुझा कीर्तन सुद्धा झाला नसतं. मला झाल्याच्या नंतर तुम्ही नसते ना, तर माझं कीर्तन सुरू सुद्धा झालं नसतं, हेही मला मान्य आहे. मग माता मौल्यांना मला एक गोष्ट सांगा, तुम्ही देवाचं नाव घेता, नवऱ्याचं नाव घेता, काही कार्य असेल, कार्यक्रम असेल, लग्न असेल, काही असेल, नवऱ्याचं नाव घेता, ते नवरा भेटावा म्हणून की भेटलेला नवरा टिकावा म्हणून? नवऱ्याचं नाव घेता, उखाणा घेता, उखाणा, तो नवरा भेटावा म्हणून की भेटलेला नवरा टिकावा म्हणून? नाही, सगळ्यांची झाल्या तर गेल्या सांगणार, बायकाला विचारलं. तर नाव उखाणा हा जो घेतला जातो ना, तो भेटलेला नवरा टिकावा म्हणून, नवरा भेटावा म्हणून त्याचं नाव घेतच नाही. त्याचप्रमाणे आम्ही हे जे काही करतोय ना, मृदुंग वाजवतोय किंवा टाळ वाजवतोय, कीर्तन करतोय, गायन करतोय, भजन करतोय, सप्ते करतोय, दिंडी करतोय किंवा अजूनही काही धर्मकार्य करतोय, हे आम्हाला देव भेटावा म्हणून नाही करत आहे. तर भेटलेला जो देव आहे ना, तो अंतकरणामध्ये टिकून राहावा याकरता आम्ही हे दिंड्या सप्ते आणि हे सगळं करत आहोत. मग याच्याकरता चाललेला आहे. मग हे सगळं जो मार्ग आहे ना, म्हणजे या सृष्टीमध्ये आल्यानंतर जो काही जे काही करायचं आहे याचा मार्ग आम्हाला कोणी जर दाखवलेला असेल ना, तो संतांनी आम्हाला दाखवलं. संतांनी या सगळ्याचा मार्ग दाखवला. संतांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला, प्रत्येक गोष्ट म्हणजे या संसाराचा अभ्यास केला संतांनी. संतांनी भक्तीचा अभ्यास केला, म्हणजे भक्ती सुद्धा अभ्यासली, भक्तीमध्ये अनुभव घेतला त्यांनी. परत विषय सुखांचा बद्दल सुद्धा संतांचा अभ्यास खूप आहे. विषय सुखांबद्दल जन्म मृत्यू पहिली गोष्ट, या मनुष्याला जन्म आणि मृत्यू ह्या दोन ज्या गोष्टी आहेत ना, त्या कधीच अडवता येत नाही. तुम्ही असं म्हटलं का मला जन्माला यायचं नव्हता पण विनाकारण आलो, मग आल्यावर नंतर जन्माला कशाला आलो यार, नको यायचं असं काही झालं का? नाही. किंवा अरे मला नव्हतं मारायचं पण आता मारावंच लागेल, असं काही नव्हतं मारायचं मला, मग कशाला मरतो मी, असं काही नाहीये. मृत्यू आणि जन्म हे तुमच्या हातामध्ये नाहीये. जन्मात मग हे जन्माच्या ज्या वेदना आहेत, हे जन्माची कारण सुद्धा आहे आणि या जन्माचं सार्थक सुद्धा आहे. हे फक्त संतांनी या ठिकाणी पटवून दिलेलं आहे आणि संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. संतांनी याच्यामध्ये आयुष्यामध्ये आपल्याला कसं भरभराट करता येईल किंवा आपलं आयुष्य समृद्ध कसं करता येईल किंवा आपलं आयुष्य सुखमय कसं करता येईल, याचं कारण जी काही आहे ती सगळी आपल्याला संतांनी दाखवलेली आहे. संसारामध्ये किंवा जन्म मृत्यूचं म्हणायला गेला तर जन्माचं दुःख प्रत्येकाला माहित आहे. ज्ञानोबरायांच्यापासून जर सुरुवात करायला गेली, संतांना जन्म मृत्यू माहित असेल तर
मदालसीच्या मुखामधून वदवलेलं होतं ज्ञानोबरायांनी की 9 मास कष्टलासी 10व्यानं प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, अकांतती जननी हे दुःख धाय नकळी, स्मरेते हरिहरा ध्याय श्रीकृष्ण मौली. अशा प्रकारे त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे जन्म मृत्यू, बरं जन्माला येताना तुम्ही साध्या वेदना दिलेल्या आहेत का, कमी वेदना दिलेल्या आहेत का? आईच्या गर्भामध्ये तुम्ही असताना 9 महिने काय कष्ट आईने भोगलेत ते आईला माहिती. परत जन्माला येताना तुम्ही सरळ आले का? येताना तुमची मान नाळ अडकली, बरोबर, मान डोकं तुमचं नाळीमध्ये अडकलं. ते नाळीमध्ये अडकलं ना तेव्हा आकांत करत होती माऊली, आई आकांत करत होती. इतका आकांत करत होती की डॉक्टरने येऊन पटकन सांगितलं एक तर आई नाही तर बाळ. तेव्हा आई नाही तर निर्णय काय घ्या? आई. उदार व्यक्तिमत्व आहे ना अजय महाराजांचं, म्हणून म्हटलं आई. बरं ठीक आहे अजय महाराज, हाच निर्णय आपण पोटामध्ये असताना आपल्या बाबांनी घेतला असता बरं? या ठिकाणी येता आले नसतं ना. बरं विठाला विठाला म्हणजे जन्माचं इतकं दुःख आहे, आलं तर नीट ठीक आहे. म्हणजे जन्माला आलं तर ठीक आहे, काचेच्या भांड्यासारखं आहे. ते कसं आहे, आलं तर टिकलं तर ते 100 वर्ष पण टिकल, नाहीतर घेता घेता सुद्धा फुटण्याची शक्यता असते. घेता घेता फुटण्याची शक्यता म्हणजे येता येता मरण होऊ शकतं. आणि याचा आम्हाला याचा अभ्यास कोणी केला तर ज्ञानोबरायांनी केला. हे सांगितलं कोणाला? आम्हाला काय एवढं दुःख आहे, हे सगळं आहे आम्हाला सांगणारं कोण आहे? गर्भामध्ये सुद्धा दुःख आहे हे सांगणार आम्हाला कोण आहे? तर ते संत आहे. परत मृत्यूचं दुःख, मृत्यू काय कमी आहे का? आणि नाही होणार असंही नाहीये ना. मृत्यूच्या वेदना कानाने ऐकायला सुद्धा मृत्यू बरं नाही वाटत. तो एखाद्या मातामोरीला म्हणा आई तुझा मुलगा मरू दे, किंवा तिच्या समोर तिच्या पोराला जरी म्हणा मेल्या असं म्हटलं, आई गप्प राहील. तर माझ्या पोराला मेल्या म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली? आई तर म्हणजे मेला हा शब्द सुद्धा कानाने ऐकणं सुद्धा त्यांना जर कठीण जात आहे, म्हणजे कानाने ऐकणं सुद्धा त्यांना व्यवस्थित वाटत नाही येते, तर मरण किती उचित असेल. म्हणजे मरताना किती वेदना होत असतील, किती कष्ट होत असतील. आणि राहणारं कोणी नाही हो या सृष्टीमध्ये. जे पण आले ना सगळ्यांना जावं लागलेलं आहे मृत्यू. आणि हे सुद्धा संतांनीच सांगितलं. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्राष्टांची, 33 कोटी देवता मर गए, बड़ी काल के फांसी चमका, अजब राधा वे तू क्या जाने लड़का वे, रति पमर जीव के पावर, जीव के तुम्हाला जे पाहिजे होतं तेच प्रमाण या ठिकाणी अजय महाराजांनी दिलेलं आहे. येथे नाही उरो आले अवतार, अवतार सुद्धा देवाचे भगवंताचे उरले नाही बरं या ठिकाणी. म्हणजे जेवढे काही अवतार झाले ना एकही अवतार उरला नाहीये. श्रीकृष्ण भगवंताला सुद्धा मरावं लागलं होतं त्या ठिकाणी. बिल्ले विंदले शारंग धर, त्याला तर मरावं लागलं होतं त्या ठिकाणी भगवंताला. 3 लोक पर छत्र विराजे, लूटा कुंज बिहारी, कहत कबीरा सो भी मर गए, रहत कोण बिचारी, जब का अजब तडाकावे तू क्या जाने लड़कावे. त्यांना सुद्धा जावं लागलं होतं. म्हणजे भगवंताला सुद्धा जावं लागलं होतं. तो तुम्ही आम्ही काहीच नाहीये याच्या पुढे. आणि संसाराचं जर म्हणायला गेलं तर म्हणजे या गोष्टीमध्ये फक्त भगवंताच्या बद्दल सांगितलं असेल ज्ञानोबरायांनी सांगितलं, याच्यामध्ये जन्माच्या बद्दल किंवा मृत्यूच्या बद्दल, मृत्यूच्या आणि जन्माच्या गर्भावस्थेमध्ये ज्या वेदना असतात ना तुकोबरायांनी सुद्धा या सांगितल्या. आणि याच्यानंतर प्रत्येकच संतांनी सांगितलं होतं बरं तुम्ही कार्य सुद्धा कसं करायचं हे सुद्धा त्यांनी सांगितलं. बरं हे चुकवता येणार नाहीये ना, मग मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग काय आहे तर ते सुद्धा त्यांनी समजावून सांगितलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संसार. आता संसाराचं दुःख किंवा संसाराच्या मध्ये असलेलं सुख किंवा संसारामध्ये असून तुम्हाला सुख कसं मिळवता येईल, समृद्धी कशी मिळवता येईल, नाव कसं. कारण या ठिकाणी मला वाटतं प्रत्येकच जण प्रतिष्ठा, नाव म्हणजे समृद्धी, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, ही सगळ्या गोष्टीचा
आस लागलेली आहे प्रत्येकाला. विषय सुख जरी असेल ना ते, तरी विषय सुखाचा या ठिकाणी ते विषय आहे ना याचा सुद्धा विसर पडलाय मला वाटतं. प्रत्येकालाच या ठिकाणी विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मारी ती जोडी ती तोडी ती रे, मारी ती तोडी ती मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर. इथे आपल्याला भोगताना विषय जरी किती गोड वाटत असतील ना, किती चांगलं वाटत असेल, नाही नाही मी हे सगळं करतोय ना, बरं पाप कोण बघतंय, पाप पुण्य तिथं कोणी बघत नाही, असं जरी वाटत असेल ना, तरी हे भोगणं आणि हे भोगल्यानंतर मारी ती जोडी ती हे काही कठीण आहे, सोपं नाही आहे बरं का. आणि हे जे जन्म मृत्यूचं हे संसारामध्ये पडण्याच्या आधीच, म्हणजे संसारात पडलं तर त्याला विषय जरी भोगावा लागला, एक तरी का होईना विषयाचा त्याला भोग घ्यावाच लागतो. संसार काही साधा होता का? संसार इतका कठीण आहे, इतका कठीण आहे की त्याच्यामध्ये क्षणभर विश्रांती सुद्धा नाहीये, क्षणभर सुद्धा विश्रांती नाहीये. संसार दुःख संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ आपण संसारासाठी करतोय, हे सुद्धा आपल्याला सांगितलं कोणी? कारण आपलं काय होतं माहितीये का, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे, नित्य व्हावे पूजित. म्हणजे आपल्याला हे सुद्धा कळत नाही किती काय जन्मायचं आणि मारायचं, त्यात काय एवढं कठीण आहे. जन्माला आला तसा मरणारच आहे. तू म्हणा गांधारी माल कशाला, तुम्ही पण मरणार आहेत ना, आम्ही पण मरणारच आहे. तुम्हीही मरणार आहेत, आम्हीही मरणार आहेत. पण मरणाच्या आधीचं जे काही आहे ना भोगणं, त्या भोगण्यामध्ये आमचा वाटा कुठंतरी वैकुंठाला जरी नाही गेला ना, तरी नाव घ्यायला वैकुंठवासी तरी म्हटलं जाईल. तुमचं जरी कैलासवासी म्हटलं गेलं तरी कैलासावर झालंच याची गॅरंटी काय? अजिबात नाहीये. कारण संतांच्या नातेवाईकांना सुद्धा भगवंतांनी सोडलं नव्हतं. माझ्या देवा विसरली आणि गाढव कुंभाराची झाली, कुंभाराची गाढव व्हायला लागलं होतं तुकोबारायांच्या सासूला. म्हणजे इतका जर कठीण असेल ना संसार, तर मग त्या संसाराच्या मध्ये हे जे पटवून देण्याचं काम आहे ना, ते सुद्धा आपल्याला संतांनीच केलेलं होतं. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणजे संसारामध्ये असताना इतका काही कठीण झालं. आता मला आता सुरुवात झाली, त्याच्यामुळे फारसा अनुभव नाहीये, तरीही प्रत्येकाने केलेलं आहे. आणि मला या ठिकाणी वाटतं संतांचे उपकार जास्त का, कृपावंत का. इथं प्रत्येक जण असं म्हणतं आईबाप श्रेष्ठच आहे, आईबापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण मला वाटतं तिळभर संत त्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत. याचं कारण असं आहे की संत जे आहेत ना, ते या संसारापासून विरक्त करण्याचं काम करतात. विरक्त करण्याचं काम किंवा संसार कसा करायचा नाही हे सुद्धा शिकवत असतात. पण आईबाप की सुलतानच संसारात आणतात. बा लग्न कर ना, लग्न कर ना, लग्न कर ना. केल्यानंतर विचारलं, आम्ही कुठं सांगितलं होतं तुम्हाला विठाला म्हणजे हे सगळे जे विषय आहेत ना, ते आपल्याला संतांनी पटवून दिलेलं आहे. आणि आपल्याला ह्याच नाही विषय भोगण्याकरता घेतले ना. आता मला वाटतं जयताईंनी सांगितलं सकाळी सुद्धा, विषयांच्या मध्ये जायचं नव्हतंच त्यांना. कारण विषय जर घ्यायला गेले तर खूप लांबतं, ते आपल्याला वेळ मर्यादित आहे.
त्याच्यामुळे पण विषयांच्या मध्ये गेलं ना तर विविध प्रकारचे जे काही दोष आहेत, षड्रिपू म्हणतात त्याला, म्हणजे जे काही वाईट विचार आहेत, आपलं काम क्रोध म्हणा, हे सगळे त्याच्यात घाला घालतात. आणि हे या सगळ्यांनी घाला घातल्यामुळे काय आयुष्याचा बरोबर म्हणजे वाटच लागते असं म्हणायला काही हरकत नाही. कामाची कोतवाल याने नाडीले बौला, कामाची कोतवाल याने नाडीले बौला, हरिहराची अमृगे तो भय नाही जा, हरिहराची अमृगे तो भय नाही जा, हे कमलाची दुर्वा कानाडीले मारू, कमलाची दुर्वा रे नाडी रे मारू, कमलाची दुर्वा कानाडीले मारू, कमलाची दुर्वा रे नाडी रे मारू. म्हणजे मला सांगायचं एवढं होतं, प्रमाण तुम्हाला इतक्यापर्यंत द्यायचं होतं. जमदग्नी दुर्वासांसारखी जे ऋषी आहेत ना त्यांना सुद्धा सोडलं नाही योग काम क्रोध याने, म्हणजे विषयांच्या इथं कसं योग करणारे सुद्धा होते. ज्ञानोबा यांनी सांगितलं तुम्ही पण योगाच्या मागे लागू, सोपा मार्ग करून दिलेला आहे त्यांनी, तुम्ही पण योगाच्या वगैरे मागे लागू नका. योगाची या वाटा जे निघाली का सुबटा, आता या भोगाचा दिशेला वाटा भागा आला. जरी तुम्ही योगाच्या वाटाला निघाला असाल ना तर मग तुम्हाला ते सोसणार आहे का? शीत पांघरावे, उष्ण पांघरावे, शीत वेडावे, वृष्टीची असावी घरातून, अशा प्रकारे म्हणजे झाडाची पानं खाऊन थोडक्यात राहावं लागतं. हिमालयात जाऊन तिथे बर्फामध्ये राहावं लागेल, आपल्याला एवढी थंडी पडली तर आंघोळ करायचं आपल्याला जीव जातो. तर मग आपण तसं करणार आहोत का? मग ते नाही, सोपं आहे ना. हे सगळं कठीण आहे, हे सगळं कठीण आहे. सोपा मार्ग सुद्धा तुम्हाला संतांनी सांगितला होता ना, काय मोडोनी या वाटा सूक्ष्म खूप जास्त कठीण विचार, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ बाबा. हे जरी सांगितलं असेल तरी तुम्ही ते लक्षात घेऊ नका बरं, कारण आपल्याला या ठिकाणी दिंडीला दरवर्षी यायचंय. मग जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तेव्हा तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रा जायचो. हा बाबा तुम्ही लक्षात ठेवा. याचं कारण असं आहे की जरी सायंटिफिकली जरी बघायचं झालं ना तरी चालण्यामुळं ब्लड प्रेशर म्हणा तुमचा किंवा शरीरातील जे आजार आहेत ना ते नाहीसे होतात. याकरता तरी चाललं पाहिजे, याकरता तरी निदान दिंडीला आहे, नाही तर परमार्थ काळाल तरी असो. विठाला बरं. मग तुम्ही म्हणताय संतांनी हे सगळे आम्हाला सगळ्याची ओळख करून दिली, हे सगळं आम्हाला संतांनी सांगितलं का जन्म काय आहे, मरण काय आहे, त्याच्यामध्ये दुःख किती आहे, वेदना किती आहे आणि ते कशामुळे यावं लागतं. वासना आपली काही उरलेली असेल ना तर जन्माला यावं लागतं. प्रमाण देऊ नका, ज्ञात आहेच, कारण सगळे प्रमाण मला वाटतं या म्हणजे इथे जे जमलेले आहेत ना सगळे वारकरी, सगळ्यांची प्रमाणे कीर्तनकारापेक्षा जास्त पाठ आहे. पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत, आणि हा पहिलाच नाही 15 वर्ष झालं प्रत्येक जण प्रमाण ऐकतो. विठाला मला सांगणं असं आहे. मग तुम्ही म्हणाल प्रत्येकाने इथे संतच सांगितलं, प्रत्येकाने संतांचं महात्म्यच सांगितलं, प्रत्येकाने संतांचं कार्यच सांगितलं आणि हे फक्त भक्तीपर्यंत तुम्ही ठेवलं. आणि बरं तुम्ही हे सांगितले हे सगळ्यातून मार्ग, मग आता मार्ग काय सांगितलं आम्हाला नक्की संतांनी? संतांनी ते म्हणतात का तुम्ही भक्ती करा. या सगळ्यातून निवारायचं असेल ना म्हणजे जन्म मृत्यू, संसार, विषय सुख, अजून हे सगळं, कारण विषय सुखांमध्ये जरी प्रत्येक विषय जर सांगायचा 5ही विषयांमध्ये गुरपटला गेला ना तर तिथे
गुंतून मारावं लागणार आहे. प्रत्येक भ्रमरभेदी कोडे भले तैसे काष्ट कोरेडे प्रिकळी ते माझी सापडे कोवळी त्याचं उत्तीर्ण होईल प्राणे पण तो कमळ धरून चिरू देणे ते कठीण कवळेपणे स्नेह दिका असं म्हटलं जातं. तर प्रत्येक विषयामध्ये जर गुंतायचं झालं ना तर प्रत्येकाच्या मध्ये नाशच आहे. मग संतांनी बघ संतांच्या कामाला लागायचं म्हणून आम्ही डायरेक्ट भगवंताशी भेटू ना. संतांना का वशिला लावायला जायचंय? भगवंताला तुम्ही म्हणताय डायरेक्ट भेटू, पण भगवंत प्रत्येकाचं कल्याण करणार आहेत का? भगवंत आहे कृपावंत आहे दयावंत, पण प्रत्येकाच्यावर कृपा करेल असं आहे का? भगवंताचं सुद्धा ब्रीद आहे. भक्ता राखी पायापासी आणि दुर्जनासी. भक्त असेल तर त्याला पायापाशी राखील आणि दुर्जन असेल तर त्याचा हाती घेऊन चक्रगदा हाची धंदा करत असेल. हेच करतोय, त्याचं कामच येते. जो मज ये अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागे शरण मीच येईल म्हणजे जो मला शरण येईल ना त्याचाच मी उद्धार करेल. कारण त्यांनी भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यामिषित चेतसा. त्याचा अर्थ असा म्हणजे तो तिथे सांगितला मी त्यांचाच उद्धार करतो. त्यांचाच कोणाचा? मला वाटतं 7वा श्लोक आहे भगवद्गीतेचा 12व्या अध्यायातील 7वा श्लोक. पण या 7व्या श्लोकाच्या आधीचा एक श्लोक आहे तो जर आधी अभ्यासला तर मग याच्याबद्दल कळेल. तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागर. मी त्या सर्वांचा या मृत्यू संसार सागरामधून मी त्यांना काढील तारून आणील म्हणजे त्यांना त्याच्यामधून भवसिंधू जो आहे त्याच्यामधून तारून घेऊन जाईल. पण कोणाचा? त्याच्या आधी आलं होतं की त्याच सर्वांचा जे मला अनन्य शरण येतील असेल म्हणजे विठाला विठाला त्या सर्वांचा म्हणजे त्याला ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आलेले आहेत की कर्मेंद्रिय सुखे करीती कर्म अशिके जी एका वर्ण विषयके भागा आली मी तिथे पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळे या परी पाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्म आणि काही जे मत पर उपासिती निरंतर ध्यान विषय घर माझे झाले किंवा जयाची आवडी केली मजशी कुळवाडी ध्यान मोक्ष बापुडी तेजिली कुळे ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयाचे जे काही सांगे ते सर्व मी करी. त्यांचंच नाही अनन्य नैव योगेन माध्यायन तू उपासते म्हणजे मी त्याचं मला ते जे अनन्य योगेन म्हणजे कायेनं वाचेनं मनानं जे माझं ध्यान करतायत ना. आता या सगळ्या ओव्यांचं जर या ठिकाणी विश्लेषण करायला गेलं ना तर आपल्याला वेळ पुरणार नाहीये, पण थोडक्यात सांगतो. कायेनं वाचेनं मनानं जे कोणी माझं ध्यान करतायत त्यांचाच मी फक्त या ठिकाणी उद्धार करणार आहे. काया वाचा मने झाला विष्णुदास भगवंताच्या सुद्धा डायरेक्ट तुम्ही जर नादी लागायला गेले सांगायचं झालं तर जरी भगवंताकडे तुम्ही डायरेक्ट गेले आणि भगवंताला जरी शरण गेले ना तुम्ही तरी पण तुमचा भाव तो जाणून घेणार आहे ना. तुम्ही कायेनं जाताय वाचेनं जाताय मनानं जाताय का हे सुद्धा तो बघणार आहे ना. कायेने जरी गेले पण वाचेने जात नसेल तरी तुम्ही पापीच. वाचेने गेलं कायेने जरी जात नसेल तरी तुम्ही पापीच किंवा काहीतरी कमी पडेल ना मग तो तुमचा उद्धार का करेल? मग ती फक्त संत करणार मार्ग दाखवला. बरं या सगळ्यातून उद्धारायला फक्त भक्ती हा मार्ग त्यांनी नंतर दाखवले. शेवटचा त्यांनी मार्ग दाखवला होता की भक्ती हा. बरं एकनाथ महाराजांनी फक्त हे सांगितलं भक्ती म्हणजे असं साधं सुद्धा नाहीये. बरं तुम्हाला जर भक्ती जमत नसेल ना सटविन नेला कैसा नाही सटविन नेला कैसा नाही सटविन नेला कैसा
मनुष्य वाढत असेल, मनुष्य म्हणजे त्याला पशु म्हटलं जातंय. कारण पशु का म्हटलं माहितीये का? पशु काय? पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजता मरती, पांगुळ होती अंधजगी, बहिरी होती, माफ करा, बहिरी होती अंधजगी. म्हणजे काही एक उपजता मरती, काही जन्माला येतानाच मारतायत. आणि पशु याच्याकरता म्हटलं काय? पशुला पाप पुण्य काय कळतंय, त्याच्यामुळे त्याला पशु म्हटलंय. कोणाला? जर भक्ती नसेल कळत ना, किंवा भक्ती करता येत नसेल ना, तर त्यांना. आणि नाव मुखाला येत नसेल ना, तरीही नामावी न मुख सर्पाचे ते जिव्हा नव्हे काळ, म्हणजे जीभ नाहीये, काळरूपी सर्प आहे, असं सुद्धा नाथ महाराज म्हणतायत. म्हणजे हे सगळं भक्तीचं सांगितलं गेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा नाथ महाराजांनी शांततेचा आणि त्यांच्या दयेचा प्रत्येकाने. पण हे सगळे जे मार्ग आहेत ना, ते आपल्याला संतांनी सांगितलं. आणि या मार्गावर आपल्याला चालून जायचंय. अभंगाचं पहिलं चरण. मार्ग दावनी गेले सती, मार्ग दावनी गेले सती, मार्ग दावनी गेले आली, 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 मार्ग दावनी गेले आली. दयानिधी संत पुढे, दयानिधी संत पुढे, देण्याची पडते चालू दादा, देण्याची पडते चालू दादा, देण्याची पडते चालू दादा, देण्याची पडते चालू मार्ग दावनी गेले आधी, दयानिधी संतले. दयानिधी कसे आहेत हे प्रत्येकाने 7 दिवस बघितलेलं आहे, म्हणून मला ऐकलेलं आहे, म्हणून मला परत आज त्याच्यावर सांगायचं नव्हतं. पण मार्ग जे काही दाखवले ते सुद्धा प्रत्येकाला माहीतच आहे, तरीही सांगणं गरजेचं या ठिकाणी. आणि याच्यानंतर बरं तेनेच बनते का? म्हणजे हे जे मार्ग त्याच्यानेच काय चाललं, आजचा संप्रदाय खूप निर्माण झाले. तो या भारतामध्ये जरी बघायला गेलं ना, जगाचं नाही बोलत आहे, पण भारतामध्ये आपल्या देशामध्ये जरी बघायला गेलं ना, इतके संप्रदाय निर्माण झालेत ना. मग ते इतर संप्रदायामध्ये का नाही? वारकरी संप्रदायामध्येच का? इतर का नाही? तर इतर संप्रदाय कसे आहेत माहिती का? सोमवारी जर तयार केला ना संप्रदाय, बुधवारी बंद पडतो, असे सुद्धा संप्रदाय आहेत ना. पण हा एकमेव संप्रदाय असा आहे का तो 12व्या शतकापासून मी असं म्हटलं जातं की वारकरी हा नाव पडला असेल म्हणून, पण तो संप्रदाय अजरामर आहे, म्हणजे सनातन आहे. आणि तिथून तो चालत आलेला आहे आणि आस्थागत आहे. आणि तो चंद्रसूर्य असेपर्यंत नाही, तर तो आहे तोपर्यंत चंद्रसूर्य आहे, असं मी पहिल्यांदाच म्हटलेलं होतं. विठ्ठला विठ्ठला असं सगळं आहे ना. म्हणून याच पर्यंत म्हटलं त्यांनी, इतर मार्गाला तुम्ही जाऊ नका, कारण तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि संतांच्या भूमीमधील जर एखादा माणूस इतर दुसऱ्या पंथामध्ये किंवा इतर दुसऱ्या धर्मामध्ये जर जात असेल ना, तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुकोबारांचं एक प्रमाण सुद्धा आहे, त्याला प्रमाण देऊ नका. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, बाईलच्या गोता आवडीने पोसी, माता पिता यासी डावलोनी. आता हेही कळावं नाही असं कोणीही नसेल. बाईलच्या गोता आवडीनं पोसी, माता पिता यासी डावलोनी. बायकोच्या त्यांना आवडीनं पोसायला आणतोय, पण आई बापाला डावलतोय. अशा प्रकारे आहे की हा संप्रदाय जर इथला आहे ना, तर तो आपला माता पिता आहे ना. माता आपली ज्ञानोबर आहे आणि पिता आपले तुकोबर आहे. ही माता पिता यांना जर डावलून आणि जर तुम्ही इतर काही करू पाहत असाल, इतर काही संप्रदाय किंवा काही असेल करू पाहत असाल, तर मग ते तुम्हाला गुंत्यातच टाकणारे आहेत ना. कशासाठी संप्रदाय निर्माण आहे त्याची सुद्धा त्यांना अजून व्याख्या सुद्धा त्यांना संप्रदायाची कळेल नाही. आपला संप्रदाय कशा करता निर्माण आहे. पण हे वारकरी संप्रदाय आहे ना, हा फक्त असा संप्रदाय आहे की ते झोपलेले आहेत ना, त्यांना जाग करत असत. आता उघडी डोळे
जरी हे अद्यापही न कळे मातेची या कुळे दगडाला पोटासी. अशा प्रकारे वारकरी संप्रदाय सांगतो. किंवा जरी तुम्ही किती पाप करत असेल ना तरी खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटे व्हावे, चोखा मिळावा. म्हणजे जात धर्म सुद्धा इथं पाहिलं नाही बघा. चोखोबरायांचा जातीचं जर बघायला झालं जातीने महार होते ते. संप्रदायामध्ये कोणालाही इथे हे नाही किंवा स्त्री पुरुष असं सुद्धा काही भेदभाव कधी केलेला नाहीये. कारण आता जर सांगायचं जनाबाई ज्ञानोबरायांच्या मांडीला मांडी देऊन कीर्तनामध्ये बसायचे, कीर्तनामध्ये उभे सुद्धा राहायचे, ज्ञानोबरायांना आदेश करायचे अभंग म्हणायला. प्रमाण प्रत्येक जण देईल. आपल्याला वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी प्रमाणांच्याकडे थोडं कमी लक्ष देतोय. असो, माफ करा. विठाला विठाला म्हणजे असा आपला संप्रदाय ना. म्हणून याच पंथाने तुम्ही चालत जा. अभंगाचं दुसरं चरण. तेनेची पंथा चालू जाता, तेनेची पंथा चालू जाता, तेनेची पंथा चालू जाता, तेनेची पंथा चालू जाता, तेनेची तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही पडणार नाही आम्हाला कळालं. परंतु याच पंथाने जर आम्ही चालत जातोय ना तर मग पुढे तुम्ही आम्हाला असंही काहीतरी सांगा की मग जे ज्याच्यावर आम्ही याच्यावर अजूनही विश्वास ठेवू शकू. कारण हे सांगणारा जो माणूस आहे ना त्या आम्ही प्रत्येकावर विश्वास. जगद्गुरु तुकोबाराय जरी आम्हाला कळाले असतील तर अजूनही काही अशी सुद्धा माणसं आहेत की निळोबाराय सुद्धा कळाले नसत. आपण निळोबारायांचा अधिकार तितका मोठा होता. देव दाराशी आला होता ना तरी देवाला म्हटलं होतं न ओळखूची आम्ही देवा तू काय याचा धावा करीत असं. म्हणजे या देवाला आम्ही ओळखत नाही, तू काय याचा धावा आम्ही करतोय. किंवा डायरेक्ट देवाला बोलले होते तुझं लागी येते बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचून आला सिका. इतका मोठा अधिकार. देव भेटायला आला तरी ते बोलतो तुला कोणी बोलवलंय का. तर त्यांना हे माहित होतं का देवापेक्षा जास्त हित आपलं जर कोणी करणार असेल ना तर ते फक्त संत आहेत. विविधांची विविध मते होती व या संप्रदायाबद्दल असतील किंवा अजूनही भक्तीबद्दल असतील किंवा कर्मकांड याबद्दल सुद्धा विविध मतं होती. असा काही काळ होता आपला की तो काळ संपूर्णपणे फक्त महाराष्ट्रातच नाही या संपूर्ण देशामध्ये असा काही काळ होता ना की तो फक्त कर्मकांडामध्येच गुंतलेला होता. कर्मकांडामध्येच फक्त गुंतलेला होता. त्यावेळी सुद्धा ज्ञानोबांनी योग याग विधी येणे नव्हे वायाची उपाधी दंभधर्म असं सांगितलं. म्हणजे तुम्ही हे सगळं करणार हे दंभधर्म हे काय कशासाठी जरी करत असेल तर व्यवस्थित करायचं होतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर कराल तर तुम्ही व्यवस्थित करा. तुम्हाला ते जाणता येत नाही, तुम्हाला त्याचा अर्थ माहित नाही मग ते करू नका. त्याच्या पुढे येऊन तुकोबारायांनी सांगितलं होतं हे अंधश्रद्धा कोणतीही अंधश्रद्धा. हा वारकरी संप्रदाय एकमेव टिकून का आहे माहितीये का आतापर्यंत आणि टिकूनही का राहील. कारण हा वारकरी संप्रदाय एकमेव संप्रदाय आहे की तो ठोसपणे अंधश्रद्धेचा विरोध करतो. विठाला तुकोबाराय म्हणतायत सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते केते आपुल्या पोटात रडते मागती शिते अवधान. जे सेंद्री हेंद्री दैवतांना कोण पूजिला. आज दगड ठेवला त्याला सेंदूर लावला उद्या पूजा करायला लागली. वारकरी संप्रदाय या गोष्टी मानत नाही. जर अस्तित्व काही असेल ना तर ते तुम्ही सिद्ध करा तर तुम्हाला तुमचं अस्तित्व मान्य केलं जाईल. म्हणजे ते मराठीमध्ये एक आपल्याकडे म्हण आहे बाप दाखवण्याचं. अशा प्रकारे जर तुम्हाला सिद्ध करता आलं ना तर तुम्ही सांगा.
त्याच्यापुढे अजूनही जर तुकोबारायांचे विचार जर बघायला, नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. नवसाने जर पोरं होत आहेत ना तर नवरा करायची गरज काय. इतकं ठोसपणे बोलणार जर कोणी असेल ना तर हा वारकरी संप्रदाय आणि माझे तुकोबारा आहेत. म्हणून हा वारकरी संप्रदाय ही विविधांची विविध मती जी होती ना ते सगळे तोडून आणि त्यांनी नंतर असे काही सिद्धांत दिले. म्हणजे मला वाटतं सायन्स हा जर आपण आता बघत गेलो, विज्ञानवाद जर बघायला गेलो ना तर परमाणूंचा उगाणा घ्यावा, काके भूगोलाची सुवावा, ज्ञानोबरायांची उभी आहे. म्हणजे भूगोल, पृथ्वी गोल आहे हे कधी 14व्या का 16व्या शतकात 150 वर्षापूर्वी आता मला वाटतं काहीतरी तसं हो कळालं. आणि 150 वर्षापूर्वी जर हे कळालं असेल की पृथ्वी गोल आहे तर मग त्यावेळी भूगोल लिहिण्याचं कारण काय होतं बरं. म्हणजे ज्ञानोबरायांना त्यावेळी कळालं होतं ना. गायनोकॉलॉजिस्ट असतो ना, माहिती आहे, स्त्री रोग तज्ञ वगैरे असं काही असतं. गर्भामध्ये कोणता गर्भ आहे किंवा ते कसं उत्पन्न होतं किंवा काय, ह्या गोष्टी 14 वर्षाच्या मुलाला किंवा 14 वर्षाच्या एखाद्या सामान्य माणसाला माहित असणं शक्यच नाही, हे असूच शकत नाही. त्यावेळी सुद्धा ज्ञानोबरायांनी सांगितलं होतं, शुक्र शोणितांचा सांदा मिळता पाचांचा बांधा, वायू तत्व दशता एकची झाली. म्हणजे शुक्र आणि शोणित म्हणजे विस्तार करून सांगणं फारसं गरजेचं वाटत नाहीये. तरी स्त्री आणि पुरुषाचे जे काही संबंधातून जे काही उत्पत्ती निर्माण होते म्हणजे अपत्य त्या ठिकाणी जन्माला येतं, या सगळ्याचा पूर्ण जसाच्या तसा अर्थ एखाद्या स्त्रीला सुद्धा कळावा नाही हा सुद्धा ज्ञानोबरायांना त्यावेळी कळाला होता. म्हणजे त्यांची उंची किती होती आणि हे सगळं त्यांनी जसंच्या तसं मांडलं. वेदांचा जरा म्हणायला गेलं ना तर तुकोबाराय म्हटलेलं आहे, वेदांचा तो अर्थ अमासीचा ठावा आणि येरांनी वाहवा भारमाता. तुम्ही जे भारमात आहे हे याची काही गरज नाही. आम्ही फक्त करू काय, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. आदराने भरले जग, आदराने भरले जग, आदराने भरले जग, आदराने भरले जग. उदिताचा भाग, उदिताचा भाग, उदिताचा भाग, उदिताचा भाग. शेष उरला तो सेवो, शेष उरला तो सेवो, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. झाडू संतांचे मार्ग, संतांनी जे मार्ग दाखवलेत ना त्या मार्गावर आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न आणि त्याच मार्गाने आम्ही पुढे जाणार. तुमचं काम आहे ऐकायचं. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग, उच्छिष्टांचा भाग, शेष उरला तो सेव. आणि पुढे अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मन साधने बुडवली. असे काही विषय लोभी झालेले होते ना, अशी काहींची मन ज्यांना पुराण माहीत होती, पुराणांचा अर्थ कळत होता का त्यांनी या सगळ्याचा नाश केला, दडवलं गेलं. आणि हे काढलं तुकोबारायांनी. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं का वेदांचा अर्थ अमासीचा ठावा, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं हे. पण तुम्ही भार वाहताय माथ्यावर, आम्हाला त्याचा अर्थ आहे. वेद बहुते बोलले इतुकाची, वेद अनंत बोलला इतुकाची भेद वेद इतुकाची साधला, विठोबासी शरण जावे. म्हणजे वेद खूपच जास्त काही बोललेले होते पण इतकाच आम्हाला अर्थ साधून दिला. आणि हे सांगितलं कोणी होतं, संतांनी. या सगळ्या तुमच्या जे विचारांच्यावर होतं ना, मते होती तुमची प्रत्येक गोष्टीला काय माझ्या मते असं होतं. मते जी असतात ना ती फक्त खंडन करण्याकरता असतात आणि सिद्धांत जे असतात ना ते सिद्धांत ठोसपणे चालवून ते अजरामर करण्याकरता असतात. म्हणून निळोबारायांनी म्हटलं की या सगळ्यावर या सगळ्या गोष्टींची जी तुम्ही मते मांडली होती ना, काही गुरसटत विचार चालले होते, जी मते मांडली होती ना त्या मतांवर आम्ही विजय मिळवला आणि त्याचा सिद्धांत दिला. अभंगाचं 3रं चरण. मडोनिया नानामते, मडोनिया नानामते, मडोनिया नानामते,
संत होती ना ती मोडली, संतांनी मोडली आणि सिद्धांत दिला. सिद्धांत देऊन आपल्याला जगायचं कसं हा मार्ग सुद्धा आपल्याला दाखवला, कसं चालायचं म्हणजे डोळे उघडून जगायचं. मागे काय केलं ते काय तू मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुला, अशा प्रकारे. किंवा आता तरी पुढे हाच उपदेश आहे, नका करून आयुष्याचा अशा प्रकारे. मागे काय झालं ते पाहू नका. इथून जर सिद्धांत दिला ना त्याच्यावर तुम्ही अभ्यासत राहा, त्याच्यावर तुम्ही कार्य करत राहा, असं संतांनी म्हटलं. आणि हे सगळं केल्याने काय होणार आहे, आम्हाला सुख सुद्धा लाभणार आहे हो. कारण हे सुखालाच आपण सगळी तळमळ करत आहोत ना, प्रमाणे देऊ नका आता. सुखाला आपण सगळी तळमळ करत आहोत आणि मग सुखासाठी जर आपण काही करत असू तर मग तुम्ही म्हणाल सुख इतर गोष्टींच्या मध्ये सुद्धा लागतं ना. आम्हाला इतर गोष्टीचे विषय सुख जरी आम्ही म्हटलं तर त्याच्यावर गाडी बंगला पैसा अडका ह्या सगळ्या तर आम्हाला सुख लागतंय ना, ते तुम्हाला सुख लागतंय ना. पण ते कसं आहे माहितीये का, क्षणभंगुर आहे. म्हणजे आता सकाळी जर सुख असेल ना तर संध्याकाळी असेलच याची शाश्वती नाहीये. सकाळी जर लॉटरी लागली तुम्हाला आणि दुपारपर्यंत तिकीट हरवलं, मग सकाळी सुख भेटलं पण संध्याकाळी निघून गेलं ना, म्हणजे या सुखाचा अर्थ नाहीये ना, म्हणजे ते क्षणिक आहे. परंतु तुम्ही म्हणाल मग संतांच्या सानिध्यात राहा. कारण संतांच्या सानिध्यात काय राहिल्यावर काय होतं, सुख या संत समागमे नित्य दुणावे तुझी या नामे. सुख संतांच्या समागमात राहिलं ना तर दुप्पट होतं, म्हणजे वाढत जातं. आणि वाढत गेल्यानंतर काय होतं माहितीये का, सुख जेवढं जास्त वाढेल ना तेवढं तुम्हाला परमानंदाची प्राप्ती होण्याकरता मदत होईल. का तर तुमचं मन शांत होईल ना, आणि मन फक्त भक्ती हे मन शांत होत होतं, इतर दुष्ट गोष्टींतून शांत होत नव्हतं. आणि सुख जर मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर या संपूर्ण अभंगामध्ये सगळं त्याच मार्गावरून तुम्ही चालत गेलं पाहिजे असं संपूर्ण अभंगामध्ये सांगितलं. अभंगाचं शेवटच्या चरणामध्ये निळोबारायांनी सांगितलं की निळा म्हणे तेची संत, निळा म्हणे तेची संत आणि कृपावंत सिंधू. मी म्हटलं भगवंत का कृपावंत नाही हे तुम्हाला सांगितलं, तेच संतच का कृपावंत आहेत. कारण संत त्याच शोधून आले संत हिताहित जगाचे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार. येथे उपकारासाठी आले गरीच्या वैकुंठी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साचभावी वर्ताया जाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना. किंवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. येतो हिताचा कळवळा पडती हाता म्हणून काळा. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. किंवा बुडते हे जन न देखेवे डोळा. हिताचा कळवळा येतो यांचा म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिकृष्णाने सेवय. या सगळ्यामुळे फक्त त्यांना शरण जायचंय. आता मला वाटतं आपली वेळ मी थोडा जास्तच घेतला बोलण्याच्या ओघामध्ये. असं गेल्या वर्षी मला बोलले होते महाराज का तू 10 मिनिटं काय अर्धा तास पण वाढवलं, पुढच्या वर्षी मला कीर्तन भेटते का नाही याची शाश्वती नाहीये. आता फक्त एक काम करा, या हे सगळ्या गोष्टी संतांनी सांगितल्या, तो मार्ग सांगितला ना, त्या मार्गावर फक्त पिटू भक्तीचा डांगोरा. कधी काळासी धरा, कधी भक्तीचा डांगोरा पिटला तर असं उगीच नाही. ऐसी गरजाऊ बैखरी, ऐसी गरजाऊ बैखरी, ऐसी गरजाऊ बैखरी, ऐसी गरजाऊ बैखरी. रामकृष्ण नामे बळी, रामकृष्ण नामे बळी, वैखरी मग गरजावा विठोबा रखुमाई, ये विठोबा रखुमाई, 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 विठोबा
मी थोडक्यात का होईना पण भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं असेल किंवा कोणाला एखादा शब्द लागला असेल तर प्रथमतः सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. मला या ठिकाणी ज्यांनी कीर्तनाची संधी दिली, कमिटीवरील सगळेच मंडळी असतील आणि माझे मित्र सुद्धा सर्वजण, गुरुवर्य आणि या इथे म्हणजे शहापूर तालुक्याला म्हटलं तरी काही हरकत नाही, फक्त खर्डी विभाग नाही बरं का, कारण मी खर्डी विभागात येत नाही. मी डोळखाम विभागामध्ये येतो. तरी मला या ठिकाणी या गादीवर उभं राहण्याचं भाग्य लाभलं ते केवळ आणि केवळ बाबांमुळे. बाबांचा मी शतशः ऋणी आहे आणि आयुष्यभर ऋणीच राहील. आणि या ठिकाणी मार्ग मला हात धरून या ठिकाणी खेचून आणण्याचं काम सुद्धा केलेलं आहे ना, ते म्हणजे योगेश महाराज. प्रत्येकाने सर्वांनीच कौतुक केलेलं आहे त्यांचं. आता मी वावगा काय बोलणार, कारण मी तो अल्पमती ना, अजून काय त्यांची कीर्ती मांडणार असं. तर आणि वेळेचा मी आता बघायला गेलं तर खूपच जास्त उदटपणा केलेला आहे. मला आधीच बोललेलं होतं तू जास्त वेळ खातोस, खाऊ नको. मला खरंच वेळ माहिती नव्हती. मी महाराजांकडे पाहतोय, मला वेळ सांगा. महाराज माझ्याकडे पाहतच नाही येतो. त्याच्यामुळे झालं सुधीर महाराजांनी सांगितल्यानंतर मला वेळ कळाली. असो, माफ करा, वेळ तुमचा थोडा जास्त घेतला, कारण प्रत्येक जण दमलेला आहे, मला याची कल्पना आहेच. तरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मृदुंगाचार्य विशाल महाराज नशिबानेच लागतात, ते प्रत्येकाला लाभत नाही. ते विशाल महाराज आणि सर्वच जण गायक मंडळी असतील, प्रवीण महाराज असतील, प्रत्येकाचं नाव घेणे. आणि इथे नावाचं कोणी भुकेलं नाहीये, प्रत्येकाला माहिती आहे नाम के नाही हरिनाम के प्रेमी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये. तरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली